नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे मटर मसाला। पहिले एक मसाला बनवून घेणार आहे। आता या छोट्या पॅन मध्ये आपण गरम मसाला भाजून घेऊया। हा पॅन गरम झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया, बडीशेप घ्यायची, काळं मिरं घ्यायचं, दालचिनी घ्यायची, वेलची घ्यायची, 1-4 वेलचीचे दाणे घ्यायचे आणि हे लवंग। आणि हा सगळा गरम मसाला थोडासा परतून घ्यायचा, थोडासा परतायचा, जास्त त्याला गरम करायचं नाही। आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया। हा मसाला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आहे। जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं। आता आपण दुसरं वाटण बनवूया। त्यासाठी मी इथे मोठं भांडे घेतलंय मिक्सरचं। आता आपण याच्यामध्ये हा तळलेला कांदा आहे, ही हिरवी कोथिंबीर घ्यायची थोडीशी, 1-2-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या घ्यायच्या आणि 1 अर्धी वाटी दही टाकायचं। आता आपण याचं मिक्सरला वाटण बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण हे मिक्सरला वाटण बनवून घेतलं आहे। आता आपण भाजी बनवूया। तेल टाकायचं, 1-2 चमचे तेल टाकायचं। तेल गरम झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हे वाटाणे टाकायचे आणि हे वाटाणे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे, म्हणजे अर्धे शिजले पाहिजेत। अशा प्रकारे आपण हे वाटाणे या तेलामध्ये परतून घेऊया। हे वाटाणे आता चांगले परतलेले आहेत तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तेवढी। आपण जो मिक्सरला मसाला बनवला होता तो आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया। आता आपण हे सगळं परतून घेऊया आणि आता हे वाटण टाकूया, जे आपण दही आणि कांदा आपण मिक्सरला बारीक केला होता तो आता याच्यामध्ये टाकून देऊया। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। हा कांदा आपण चांगला फ्राय करून घेतला होता, त्यामुळे जास्त इथं आपल्याला एकाने मसाले फ्राय करायची गरज नाही, कारण आपण सगळं आधीच आपण सगळे भाजून घेतलेले आहेत मसाले, कांदा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। तुम्हाला जर ही ग्रेव्ही आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी सुद्धा टाकू शकता, पण ही जी भाजी आहे ही अशीच चांगली लागते। जास्त पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये। ज्यावेळेला शिजेल त्यावेळी तुम्हाला समजेल की भाजी कशी बनते ते। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता हे मीठ चांगलं या मसाल्यामध्ये मिक्स करायचं। 1-10 मिनिटांसाठी आपण ही भाजी मंद आचेवर शिजायला ठेवून देऊया। गॅसची आच बारीक करायची आणि 1-10 मिनिटांसाठी ही भाजी आपण शिजायला ठेवून देऊया। आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया भाजी कशी झाली आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण याच्यावरती थोडीशी कसुरी मेथी टाकूया, थोडीशी कसुरी मेथी टाकूया। अशा प्रकारे आपली ही मटर मसाला आपला तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हा करून बघा, खूप छान होतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।